लाडकी बहीण योजना अत्यंत आनंदाच्या दोन बातम्या समोर आलेल्या आहेत. डायरेक्ट वरून आदेश आले तिसऱ्या टप्प्याचे पैसे. या ठिकाणी तुम्ही व्हिडिओमध्ये स्वतः ऐकायची डेट देखील आलेली आहे. लक्षात घ्या, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दुसरी आनंदाची बातमी तर एवढी जबरदस्त आहे, तुम्ही सगळेजण खुश होणार आहात. त्याच्यामुळे व्हिडिओ नवीन असताल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. बघा, तुमच्या समोर दाखवतोय डायरेक्ट व्हिडिओ शेवट. योजनेचा लाभ आपल्याला अधिकाधिक घ्यायचा आहे, पुढे सुद्धा घ्यायचा आहे. आम्ही सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाउंटला डीबीटी करणार आहोत, याचाही उल्लेख. बघा, ताई काय म्हणल्या तुम्ही स्वतः ऐकलं असेल सगळ्यांनी. या ठिकाणी ही गुड न्यूज पहिली झाली, अजून दुसरी गुड न्यूज बाकी आहे. पहिली गुड न्यूज त्यांनी काय सांगितली आहे, सप्टेंबर महिन्याच्या अखेरेच्या अगोदर त्यांनी, म्हणजे शेवटच्या आठवड्याच्या अगोदर, म्हणजे बघा याच आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे, आता शेवटचा आठवडा पुढचाच आठवडा, त्याच्यामुळे याच आठवड्याच्या वेळेस तुम्हाला पैसे भेटणार आहेत. ज्या ताईंना अजून 1 रुपया पण भेटला नाही त्या ताईंनी पट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, कारण की त्यांनी पुढची गोष्ट सांगितली ती खूप महत्वाची. तुम्हाला पैसे आतापर्यंत का नाही आलेत ते देखील कारण समोर आलेलं आहे. लक्षात घ्या, कोणत्या कोणत्या ताई आहेत लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे, ज्यांना अजून 1 रुपया पण भेटला नाही आणि ज्यांना 3000 रुपये भेटलेत त्यांना 1500 रुपयाचा हप्ता भेटण्यासाठी पण या ठिकाणी मंत्री यांनी सांगितलंय. काय असणार आहे अपडेट तुम्हाला सगळं सविस्तरपणे दाखवत आहे. चला पुढे बघूया व्हिडिओमध्ये. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करते. पुढच्या कालावधीमध्ये रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे. आणखीन ज्या माता भगिनींनी रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांना सप्टेंबरच्या अखेरपर्यंत मुदत आहे. त्याच्यामुळे अधिकाधिक या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून रजिस्ट्रेशन करा. आणखीन कोणाचे अकाउंट आधार कार्ड आणि बँक लिंक झालेलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही लवकरात लवकर करून घ्या. काही खाती अशी आहे की आधार कार्ड त्या महिलेचं आणि अकाउंट भावाचं किंवा पतीचं, त्याच्यामुळे तुम्हाला लाभ त्या ठिकाणी. बघा, दुसरी अपडेट त्यांनी काय दिली या ठिकाणी तुम्हाला मी आता दाखवणार आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय, डीबीटी तुमचं कंप्लीट असेल तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत आणि त्याच्यामध्ये डीबीटी असताना तुम्हाला जॉईंट अकाउंट असून चालणार नाही. त्यांनी स्वतः सांगितलं, याच्यामध्ये मी स्वतः काहीच बोलत नाही, त्यांच्या तोंडातून तुम्ही ऐकलेलं आहे. त्यांनी काय बोललंय एक लक्षात घ्या. त्यांनी अशा स्वरूपात सांगितलंय की ज्या ठिकाणी तुमचं भावाचं कुणाचं अकाउंट असेल, पतीचं अकाउंट असेल, त्याच्यामुळे तुम्हाला पैसे आले नसतील. त्याच्यामुळे तुमच्या नावावर जे तुमचं आधार कार्डवर नाव आहे त्या आधार कार्डला जे बँक आहे त्या बँकेलाच तुमचं डीबीटी या ठिकाणी ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. आतापर्यंत पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात ज्या ताईंना पैसे भेटले आहेत त्यांनी मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे, तुमचं असं काही जॉईंट अकाउंट आहे का. जर जॉईंट अकाउंट असेल तर सांगितलं त्यांनी की पैसे भेटणार नाहीत किंवा त्यांना अडचणी येणार आहेत, त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. किंवा ज्या ताईला 1 रुपया पण भेटला नाही, लवकरात लवकर त्यांनी त्यांचं नाव, त्यांचं गाव, जिल्हा, फॉर्म कधी अप्रूव्ह झालाय लक्षात घ्या. ताईंनी पुढे पण सांगितलंय, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला ज्यांनी फॉर्म भरले होते अप्रूव्हल आलाय. पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे, लक्षात घ्या. 31 ऑगस्टच्या अगोदर ज्या ताईंचे फॉर्म अप्रूव्ड आहेत, सबमिटेड आहेत, डीबीटी कंप्लीट आहे, त्याच ताईंना या तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत. जवळजवळ 2.5 कोटी. पुढे ताईंनी सांगितलंय, व्हिडिओ शेवटपर्यंत मी तुम्हाला दाखवणार आहे, काळजी करू नका. 2.5 कोटी या ठिकाणी ताईंना पैसे वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी याच महिन्यामध्ये होणार आहे. 2.5 कोटी मध्ये कोण कोण येणार आहे बघा. पहिल्या 1.5 कोटी ताई असणार आहेत पहिल्या टप्प्यातल्या, दुसऱ्या 50 लाख ताई असणार आहेत, 52 लाख ताई असणार आहेत त्या दुसऱ्या टप्प्यातल्या, आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्या ताईंना अजून एकदा पण पैसे भेटले नाहीत अशा ताईंना 4,500 रुपये भेटणार आहेत. तर ताईंनो, कोणाला 4,500 रुपये पाहिजेत लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. दुसरी आनंदाची बातमी तुम्हाला मी सांगणार आहे, लक्षात घ्या. उद्यापासून बँका आता उद्या बँक बंद आहेत,
परवा दिवशी सकाळपासून तुमच्या अकाउंटला सकाळी 9 वाजता आले तर चांगलीच गोष्ट आहे, कारण की सकाळी 9ला बँका चालू होतील. संध्याकाळी 6 वाजल्यापाशी पण तुम्हाला पैसे येऊ शकतात. संध्याकाळी 6 वाजता, गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला पैसे येऊ शकतात. गुरुवारी सकाळी आले तर चांगलीच गोष्ट आहे, सकाळपासून यायला सुरुवात होईल. पण संध्याकाळी 6 वाजल्यापर्यंत तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होणार आहे. सर्वांना आनंदाची ही दुसरी बातमी सांगितलेली आहे. मॅडमनी या ठिकाणी काय सांगितलंय बघा. जो हा तिसरा टप्पा आहे, त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये जर कुणाचं डीबीटी जर नसेल तर त्याला पैसे भेटणार नाहीत. पहिली गोष्ट, कुणाकुणाचे डीबीटी कंप्लीट आहेत एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय. डीबीटी कोणत्या कोणत्या, प्रत्येक ताईची कमेंट मला पाहिजे म्हणजे पाहिजे. फालतू कमेंट्स टाकू नका, चुकीच्या कमेंट्स टाकू नका, दिशाभूल कमेंट टाकू नका. कृपया करून ज्या सत्य कमेंट आहेत त्याच कमेंट टाकायच्या आहेत. प्रत्येक ताईला एक माझं रिक्वेस्ट आहे, विनंती आहे, ज्या ताईंना अजून 1 रुपया पण आला नाही त्यांचं डीबीटी कंप्लीट आहे का, लगेच पटपट पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आणि डीबीटी कंप्लीट आहे त्याच्यानंतर कुणाचं जॉईंट अकाउंट आहे का, कारण बघा सांगितले, तुमच्या पुढे व्हिडिओ दाखवला मी, जॉईंट अकाउंट कुणाचं आहे का लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. कारण बघा स्क्रुटिनी नियमानुसार जर तुम्हाला तुमचे जर डबल जॉईंट फॉर्म जर भरलेला असेल तर लक्षात घ्या, जॉईंट अकाउंट म्हणजे काय, तुमचं अकाउंट आहे, तुमच्या भावाचं त्याबरोबर जोडलेलं आहे, वडिलांचं या ठिकाणी जोडलेलं आहे, पतीचं या ठिकाणी तुमचं जोडलेलं असेल तर त्यांना या ठिकाणी पुढे लाभ भेटणार नाही. लक्षात घ्या, ज्या ताईंनी फॉर्म भरलाय, ज्या ताईचं आधार कार्ड आहे, ज्या ताईचं आधार कार्डचा जो बँक आहे त्याच बँकात जर असताल तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. अशा कोणी ताई आहेत का ज्यांचं जॉईंट अकाउंट आहे? पटपट पटपट कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे. भरपूर सारे ताई लाईव्ह आहेत, जोपर्यंत तुम्ही कमेंट करत नाही तोपर्यंत मी व्हिडिओ पुढे सांगणार नाही. पटपट पट सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय की तुम्ही तुमचं नाव पण सांगितलं तर चांगलीच गोष्ट आहे, नाव सांगा, फॉर्म अप्रूव्ह झालेले सांगा आणि तुमचं डीबीटी आहे ते पण सांगायचं. आणि महत्वाची गोष्ट, तुमचं जॉईंट अकाउंट आहे का, कारण ही नवीन अपडेट समोर आली आहे. जॉईंट अकाउंट जर असेल तुमचं तर या ठिकाणी लाभ भेटणार नाही अशा स्वरूपात त्यांनी सांगितलंय. म्हणजे पुढे जरी पहिल्या टप्प्यात कुणा ताईला भेटले असतील त्या ताईला दुसऱ्या टप्प्यात भेटण्यासाठी अडचणी निर्माण होणार आहेत अशा स्वरूपाची त्यांनी माहिती दिलेली आहे. लाडक्या ताईंनो, तुम्हाला पैसे आले नसतील काळजी करू नका, सगळ्याला 100% पैसे भेटणार आहेत म्हणजे आहेत. त्याच्यामुळे फक्त आपल्याला नियम बघायचे आहेत. नियम काय काय आहेत? डीबीटी कंप्लीट पाहिजे, दुसरी गोष्ट जॉईंट अकाउंट नको आपल्याला, तिसरी गोष्ट तुम्ही कोणतं डुप्लिकेट एखादं डॉक्युमेंट जोडलं नसायला पाहिजे, किंवा तुमचं उत्पन्नाचा दाखला जर तुम्ही जोडला असेल तो 2.5 लाखाच्या आतच पाहिजे तुम्हाला. कारण की काही त्यांनी काय केले चुकीचे, म्हणजे ताईंनी म्हणण्यापेक्षा त्यांच्या कुणीतरी नातेवाईकांनी असेल किंवा कुणीतरी असेल एक डुप्लिकेट डॉक्युमेंट जोडलेत. असे कोणी डॉक्युमेंट जोडलेत का ते पण मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. लाडक्या ताईंनो, पैसे सगळ्यांना भेटणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. पण तुमचे काही प्रश्न असतील ते विचारा. संध्याकाळच्या 7च्या लेक्चरला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भेटणार आहे. 2 दिवसापासून माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून संध्याकाळचं 7चं लेक्चर मला घेता आलं नाही, प्रश्न उत्तराचं लेक्चर घेता आलं नाही. पण आज संध्याकाळी 7 वाजता स्पेशल तुमच्यासाठी मी दररोज ज्या प्रश्नाचे तुम्ही मला प्रश्न विचारले त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, सगळ्याला पैसे यायला सुरुवात होणार आहे. सगळ्यांनी पटपट कमेंट बॉक्स मध्ये मला विचारायचं आहे. काही अडचण असेल विचारा, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायचंय, चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की याच योजनेसारख्या भरपूर साऱ्या योजना आहेत त्याची पण माहिती मी भविष्यात तुम्हाला देणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि ज्या आपण गोष्टी सत्य असतात त्याच व्हिडिओमध्ये दाखवत असतो, फालतू गोष्टी आपण व्हिडिओमध्ये सांगत नाहीत. ज्या असत्य गोष्टीत आपण त्या सांगत नाहीत, फेक न्यूज आपण सांगत नाहीत. ज्या गोष्टी सत्य आहेत त्याच व्हिडिओमध्ये मी सांगत असतो. त्याच्यामुळे चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवायचंय, लाईक करायचंय आणि प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायचे. आज इथेच थांबूया, संध्याकाळी भेटूया प्रश्न उत्तराच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.